युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या युवासेनेच्या कोर कमिटी बैठकीत महाराष्ट्र आणि युवासेनेच्या प्रगतीसाठी विविध ठराव मंजूर। युवासेना कोर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक ठाण्यातील आनंद आश्रमात पार पडली। शिवसेनेचे पक्षनेते एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात युवासेनेच्या भविष्यातील धोरणावर मंथन करण्यात आलं। या बैठकीत युवासेनेतील कोर कमिटीचे सर्व सदस्यही उपस्थित होते। युवासेनेची आगामी दिशा आणि भूमिका ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। युवासेनेसाठी महत्त्वाचे ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले। संघटनात्मक पुनर्रचना, युवकांचा सहभाग, महिलांचं सबलीकरण आणि पक्षाच्या भविष्यातील धोरणांवर विशेष भर देण्यात आला। महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये युवासेनेचा विस्तार, राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन, सामुदायिक संपर्क मोहीम राबवणं तसंच सामाजिक आणि पर्यावरणीय विकासासाठी विशेष प्रयत्न या ठरावांमध्ये प्रामुख्यानं समाविष्ट होते। विशेषतः दुर्बल घटकातील मुलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती देणाऱ्या युवासेना शैक्षणिक मदत कक्ष उपक्रमावर आणि शासकीय विभागांशी समन्वय साधण्यासाठी युवासेना मिनी कॅबिनेट स्थापना करण्यावर भर देण्यात आला। हे सर्व ठराव शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहेत। महाराष्ट्राला प्रगतिशील आणि सर्वसमावेशक राज्य बनवणं हा त्यामागील उद्देश आहे। या सर्व दृष्टीनं सर्व युवा सैनिकांनी जोमाला कामाला लागावं आणि प्रगतिशील महाराष्ट्र घडवण्यात आपला मोलाचा वाटा द्यावा असं आवाहन या बैठकीत करण्यात आलं। आणि संपूर्ण महाराष्ट्राचे आमचे जेवढे पदाधिकारी आहेत ते सर्व पदाधिकारी आज या बैठकीसाठी या ठिकाणी उपस्थित होते। प्रामुख्यानं आज या बैठकीमध्ये 12 असे ठराव हे आम्ही युवासेनेच्या या बैठकीच्या माध्यमातून मंजूर करून घेतलेले आहेत आणि ते ठराव मांडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं, शिवसेना पक्षाचे आमचे सर्व नेते, त्याचबरोबर युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेली मेहनत आणि त्या मेहनतीमुळे मिळालेला आम्हाला जो विजय आहे त्या विजयासाठी आज आम्ही अनेक असे ठराव या ठिकाणी मांडलेले आहेत। ह्या ठरावांमध्ये युवकांच्या दृष्टिकोनातून असलेलं शिक्षण विभागाच्या माध्यमातून होत असलेलं त्यांना कसा भविष्यामध्ये फायदा होईल यासाठी एक ठराव होता। युवतींना राजकारणामध्ये येत असताना त्यांना ज्या काही मदत असतात ते मदत करण्यासाठी सुद्धा आम्ही वेगवेगळे असे ठराव आज या ठिकाणी मांडलेले आहेत। प्रामुख्याने एक इंटरेस्टिंग ठराव जर आपण मला विचारलं तर मिनी कॅबिनेट हे आम्ही आज या ठरावाच्या माध्यमातून मांडलेलं आहे। ते या मिनी कॅबिनेटच्या माध्यमातून एवढंच आहे की जे आपल्या महाराष्ट्राचे जितके मंत्री असतात त्या मंत्र्यांशी संपर्क करण्यासाठी प्रत्येक युवा सैनिकाकडे एक विभागाची जबाबदारी देण्यात येणार आहे आणि त्याच्या माध्यमातून युवकांचे जे प्रश्न असतात ते युवकांचे प्रश्न ह्या मिनी कॅबिनेटच्या माध्यमातून आम्ही नक्कीच सोडवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा या IPL स्पर्धांसारख्या खेळवण्यात येतील असं प्रतिपादन मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक यांनी ठाण्यात बोलताना केले। तसंच महायुतीचं सरकार हे इन्फ्रास्ट्रक्चरवर मजबूत काम करत आहे, म्हणून आपण देखील क्रिकेटसाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचं काम एकत्र करूयात आणि येत्या 5 वर्षात ठाणे जिल्ह्यात एक नव्हे तर 50 मैदानं उभारण्याचा निर्धार ठेवू असंही त्यांनी सांगितलं। त्यामुळे ठाण्याला नवीन ओळख मिळणार आहे। ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील मैदानावर खेळवण्यात आलेल्या ठाण्यातील प्रसिद्ध 48व्या NT केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचं पारितोषिक वितरण सोहळा काल पार पडला। यावेळी बोलताना विहंग सरनाईक यांनी हे वक्तव्य केलं। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं दादोजी कोंडे क्रीडा प्रेक्षागृहात खेळल्या गेलेल्या 16 वर्षाखालील स्टार स्पोर्ट्स क्लब आयोजित NT केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत ठाण्यातील श्रीमा विरुद्ध कल्याण येथील
केसी गांधी स्कूल यांच्यात अंतिम सामना रंगला. केसी गांधी स्कूलनं श्रीमा विद्यालय शाळेचा पराभव करत NT केळकर चषकावर आपलं नाव कोरलं. गेली 2 वर्ष श्रीमा विद्यालयानं हा चषक जिंकला होता. मात्र यावर्षी केसी गांधी शाळेनं पारितोषिक जिंकल्यानं त्यांची हॅट्रिक हुकली आहे. ही स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न, ठाणे महानगरपालिका पुरस्कृत आणि डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशन यांच्या संयुक्तपणे आयोजित करण्यात आली होती. 45 षटकांच्या या स्पर्धेत श्रीमा विद्यालय शाळेने प्रथम फलंदाजी करून 34.4 षटकात 117 धावांवर केसी गांधी शाळेच्या गोलंदाजांना रोखलं. तर 117 धावांचा पाठलाग करताना श्रीमा विद्यालयाच्या खेळाडूंना मात देत केसी गांधी शाळेच्या खेळाडूंनी हा सामना 30 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात जिंकला असून 6 गडी राखून हा सामना जिंकला. स्पर्धेचे आयोजक संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. सांस्कृतिक नगरी असलेल्या ठाणे शहरातील तीनहात नाका येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृहात काल फॅशन आयकॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ठाण्यातील एवा एंटरटेनमेंटद्वारे आयोजित केलेल्या या स्पर्धेत 5 वर्ष बालकांपासून 80 वर्ष वयोगटातील तब्बल 50हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रथम 3 विजेत्यांना क्राऊन तसंच सोन्याची नथ आणि अन्य व्यक्तिमत्व विशेष प्रावीण्य स्पर्धकांना भरघोस पारितोषिकं देऊन गौरवण्यात आलं. या स्पर्धेत स्पेशल क्राऊन उर्वी यांनी पटकावलं तर मिस कॅटेगरीत कस्तुरी यांना गौरवण्यात आलं. या स्पर्धेत प्रत्येक कॅटेगरीत 3 नंबर काढण्यात आले. यामध्ये मिस्टर या कॅटेगरीत स्वरित पाटील, यश कारंडे, सतीश शिंदे, तर मिस या कॅटेगरीत श्वेता ठाकूर, मृणाल गायकवाड, शिवानी शिंदे, तर मिसेस या कॅटेगरीत पूजा, स्नेहल, सुरभी, 50पेक्षा जास्त वयोगटातील मिसेस कॅटेगरीमध्ये संगीता चव्हाण, प्राजली दत्त, स्मिता, किड्स कॅटेगरीत मिहिका, त्रिशा, मुग्धा, तर मुलांमध्ये ऋत्विज, अर्णव, हरगुण टीमनं टीनस, कस्तुरी, शार्वा आणि मृणाल यांना गौरवण्यात आलं. यामध्ये गिफ्ट वाउचर्स म्हणून पूना गाडगीळकडून ज्वेलरी फोटोशूटची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. तर या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बिग बॉस फेम मिस्टर इंडिया डॉक्टर रोहित शिंदे, मराठी अभिनेत्री मॉडेल हिना सय्यद, ट्रेनर आणि ग्रूमर अभि पायल, कॉस्ट्यूम डिझायनर मंदार तांडेल असून या स्पर्धेत लावणी सम्राट अश्मिक कामटे, क्रेझी फूड रंजिता विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तर खासदार नरेश मस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, राम रेपाळे, समाजसेवक डॉक्टर अभिषेक राणे तसंच अन्य मान्यवरांनीही उपस्थिती दर्शवली. फॅशन आयकॉनचं आयोजन करण्यात आलंय, खूप चांगला प्रतिसाद मिळतोय, काय सांगा? हे बोलतात ना, कुठेतरी पेरलेला आज उगवलेला आहे. सगळ्यांनी दखल घेतली त्याबद्दल सर्वांचे पहिल्यापासून धन्यवाद होतेच, पण आज मनापासून धन्यवाद करते. दादांचे करते, तुमच्या सर्व पत्रकारांचे करते. त्यांनी काल दखल घेतली, ही न्यूज सर्वांपर्यंत पोहोचवली. प्रत्येक कलाकाराला काल सांगितल्याप्रमाणे योग्य प्लॅटफॉर्म द्यायचं काम केलेलं आहे. कलेला वाव द्यायचं आणि त्या कलेला वाव प्रेझेंट करण्यासाठी स्टेज देणं हे सगळ्यात मोठं असतं. तो स्टेज उपलब्ध करून मी दिलेला आहे. सीझन 5 आहे आपला, सीझन 6 पण लवकरच येईल. पण ह्या सीझन 5ला जो प्रतिसाद मिळालाय की जिथे आम्ही अपेक्षा केलेली की 200 पब्लिक असेल, आज त्यांनी 500चा आकडा पार केलेला आहे. त्याबद्दल खूप छान वाटतंय की आता काय बोलावं हे कळत नाहीये, पण खूप चांगला प्रतिसाद मिळालाय. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल
सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील दुबार मतदारांची नावं आणि ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. 149 मुंब्रा-कळवा मतदारसंघात 24,000 दुबार नावं असून त्यातील 12,000 नावं ही 144 कल्याण ग्रामीणमध्ये आहेत. या दुबार मतदान विरोधात आपण पहिल्यांदा आक्षेप नोंदवला होता, परंतु ही नावं वगळली जाऊ नयेत म्हणून कोण थैतयाट करत होतं हे शोधून काढावं, असंही परांजपे यांनी सांगितलं. ईव्हीएमवर आव्हाडांनी केलेल्या शंका उपस्थित करताना जितेंद्र आव्हाड यांना स्वतःच्या विजयावर विश्वास नाही का? त्यांनी जर खरोखरच ईव्हीएम हॅक होऊ शकतं असं मानलं तर त्यांनी त्यांचं प्रात्यक्षिक निवडणूक आयोगासमोर करावं, असंही परांजपे यांनी सांगितलं. महायुती सरकारच्या लाडक्या बहीण योजनेवर बोलताना त्यांनी महाविकास आघाडीला कोर्टात गेलेल्या भूमिकेबद्दल टोला लगावला. 1,500 रुपयांना विरोध करणारे आता 3,000 रुपये देऊ म्हणत आहेत, असंही परांजपे यांनी सांगितलं. परांजपे यांनी आव्हाडांच्या राजकीय भूमिकांवर आणि वक्फ बोर्डाच्या मुद्द्यांवरही टीका केली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे ठाण्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.